व्यतिरिक्त मी काय बोलत नाही, परंतु निश्चितपणे या ठिकाणी मी समाज बांधवांना एकच विनंती करणार आहे. इथे आखाडा झालेला आहे. या आखाडा आदरणीय अजितदादा पवार या तालुक्याचे आमदार असतील, शरददादा असतील, सगळ्यांना असतील, या सर्व सरकारच्या माध्यमातून हे 15 लाख रुपयाचा हा आखाडा झालेला आहे. समोर बोर्ड दिसतोय. या ठिकाणी मी जिल्हा परिषद सदस्य आहे. माझं तिथं नावही नाही, फोटोही नाही. कोण तो भाऊ देवाले त्याचा फोटो मी पाहतोय. तो काय कुठं पंचायत समितीला, जिल्हा परिषदला नाही. आणि माझा निरोप या तालुक्याच्या आमदारला होऊन सांगा, त्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षाला असतील तर तुम्ही सगळे आदिवासीला डावलतात. हा जो रस्ता केला गेल्या वर्षी अजितदादाकडून मी आज आणली होती. हे रस्ते संपूर्ण तिथं माझा अधिकार आहे, माझा समाज आहे. आणि माझ्या तालुक्याच्या आमदाराला 150 घरं पडलेली दिसत नसतील आणि जर बॅनर लावले होत असतील तर तुमच्यासारखे तुम्ही दुर्दैव थोड्या दिवसात निवडणूक आले. त्या 150 घरांची तुम्ही जर या 2 दिवसामध्ये न्याय दिला नाही तर एकाही पुढाऱ्याला मावळामध्ये फिरून देणार नाही. समाजाच्या वतीने माझा विषय आहे तुम्हाला. एकाही पुढाऱ्याला नाही. उद्या त्यांची घरं पडल्यात, उद्या आपली घरं पडणार आहेत. आणि एवढे आदिवासी असताना कोण भाऊ देवाले तो आदिवासी नेतृत्व करतो काय आणि आमदारचा पुढे करतो. इथे बॅनर छापतो. मी माझा बॅनर आणून राहील. माझ्या का कागदात मी अजित पवारला कागद दिले. आणि म्हणून एक माणूस 260 मानाचा माणूस जर आदिवासी समाजाला विकास केला असेल तर आपण देवराम लांड्याचा नाही तर आदिवासी समाजाचा आहे. मित्रांनो, आदिवासी समाजाचे असो. मला ती आज ठिकाणा घटना घडले, 150 घरं मोडल्या. मी रस्त्यावर येणार आहे. मणिपूरला काय झालं, आदिवासी महिलांची भिन्न काढली या सरकारने. आणि काल जुन्नर तालुक्यामध्ये 150 घरं इटुकला बाबती येईल. आम्ही काय केलंय बघा. आणि म्हणून माझी नम्रपणे आव्हान आहे. आणि या तालुक्याच्या आधी माझ्या आमदारांना माझं आव्हान आहे, दोघांना माझं आव्हान आहे. तुम्ही जर आमचा पैसा, आमचं सगळं आणि तुम्ही उतरले करणार असेल तर गावात या वादाचे तुम्ही आमदार केला, मी आमदार केला होतो. होऊन देऊ द्या, होऊन देऊ द्या. या मानकेश्वर सारखी कुठली सोडवायची ना. मावळ्यातला एक पुढारी गौराम लांडे आमदार किंवा राहणार. पुढे मारले 5 जण. हो द्या कुस्ती, पाणी पिऊन लावा. निकाली झाल्याशिवाय सोडवायची ना. मी जर आमदार किंवा बघा तुमच्या मनामध्ये असेल सगळ्यांना रात करा. बरं कोणकोणत्या मनात आहे निवडावर रात करा. कोणाकोणत्या मनात आहे, कोणाकोणत्या मनात आहे. धन्यवाद. धन्यवाद.